ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नवरात्रीच्या घटस्थापनेला जोगतिणीने कमाल केलेली असते। पण नवरात्रीच्या 7व्या माळेला फुलोराच्या दिवशी खूप मोठा चमत्कार घडत देवी अगदी सवाष्णीच्या रूपामध्ये येत सायलीला न्याय मिळवून देणार असतात। आता सुभेदारांच्या परिवारामध्ये एक एक मालिका उलगडण्याची वेळ झालेली असते आणि ही मालिका उलगडत असतानाच आता एक एक पैलू असे समोर येत असतात की ज्याच्यामुळे आता सायली आणि प्रतिमाचं नातं, सायलीचं या घराशी असलेलं नातं आणि सायली किती प्रामाणिक आहे आणि कसं तिला अडकवलंय हे सगळं आता पूर्णाजीच्या समोर चित्र उभं राहणार असतं। पूर्णाजीला मिळालेले काही संकेतावरून जो अर्थ निघतो त्या सगळ्यामधून आता मात्र इकडे कल्पना खूप खुश होते आणि आता तूच ग माझी सून, तूच ग या घरची नात सून आणि तूच ग पूर्णाजीची नात असं म्हणत तिला आता जवळ घेते। इकडे मात्र 3 देवींच्या रूपामध्ये आलेल्या सवाष्णी असतात, त्यांनी आता खूप मोठा सत्य सांगितल्यावरती अर्जुनला सुद्धा आपल्याला हिच्याबद्दल काय एवढे आपुलकी प्रेम वाटते हे मात्र वेगळं सांगायची गरज लागत नाही। आता इकडे सायलीला सगळी तयारी करायला विमल मदत करते। तोपर्यंत एक एक करत बायकांचं आगमन झालेलं असतं। आता या बायका सायलीकडे पाहतात। सायली त्यांना ओळखत नसते, पूर्णाजी सुद्धा ओळखत नसते, पण असतील कुणीतरी आजूबाजूच्या बायका म्हणून सायली त्यांच्या पाया पडते। तिघीजणी तोंड भरून सायलीला आशीर्वाद देतात। आता मात्र सायलीला खूप मोठ्या सत्याचा सामना होणार असतो। आता इकडे प्रिया दररोज नवरात्रीचे 9 दिवस ये जा करत असते। रविराजांना ती कारण सांगत असते, ते म्हणजे सायलीच्या तब्येतीचं, की सायलीची तब्येत जरा बरी होऊ दे, मग मी त्या घरात जाणं नक्कीच थांबवेन। मला न सायलीची खूप काळजी वाटते। आणि बिचारे रविराज ह्या प्रियाच्या नालायक प्रियाच्या बोलण्यामध्ये बोलतात आणि तिला दर दिवशी इकडे कारस्थानं करायला पाठवतच असतात। इकडे आता 7व्या माळीचा फुलोरा पुजला जात असतो। 7व्या माळीला आता मात्र सुभेदारांच्या घरामध्ये सवाष्ण बायकांचं ओटी भरणं, त्यांना कुंकू लावणं आणि त्यांना काहीतरी उपहार देणं हा पूर्णपणे सगळा आता साजशृंगार केलेला असतो आणि यासाठी तिकडच्या जवळच्या बायकांना सगळ्यांना झाडून आमंत्रण असतं। आता मात्र बरेचसे जण ओळखीचे असतात, पण काही जण नवीन राहायला आलेले, काही जण नुकतेच आलेले, त्यामुळे सगळ्यांनाच काही पूर्णाजी किंवा कल्पना विमल ओळखत असेल असं नाही। विमल सांगते, ताई सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त बायका येणं बाकी आहे, सगळं सागरसंगीत झालंय। आता प्रिया विचार करत असते, त्या जोगतिणीने इकडे सायलीला महत्त्व दिलंय, आता येणाऱ्या बायका सुद्धा सायलीलाच महत्त्व येतात की काय? कल्पना म्हणते, हो ग, यावर्षी आपल्या सायलीची पहिलीच नवरात्र आहे आणि तिच्याच हातून येणाऱ्या बायकांची आपण ओटी भरूया। याच्यावरती पूर्णाजी सुद्धा होकार देते, कारण जोगतिणीचं बरंचसं आता पूर्णाजीच्या मनाला भावलेलं असतं। जोगतिणीने सांगितल्याप्रमाणे की तुला जाळामध्ये अडकवलं जातंय, पण प्रेमाच्या माणसांपासून तू दूर होतेस। त्यामुळे पूर्णाजीला आपल्या वागण्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे किंवा आपल्या वागण्यामध्ये चूक आहे हे जोगतिण सांगते, हे साधारण समजलेलं असतं। आता मात्र विमल म्हणते, हो ताई, आपल्या सायली तेंची ही पहिलीच आहे की नवरात्र, तर त्यांनाच ओटी भरू दे। प्रिया विचार करते, झालं, यांची ना नाटकं सुरू झाली। दरवेळेला यांना नाटकं करायला सायलीला मान द्यायला काहीच लागत नाही। आता मात्र सायली तयार होत असते आणि ती जोगतिणीने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत असते। जोगतिणीने सांगितलेलं असतं की वर्षाच्या आत पाळणा हलणार। आतापर्यंत जोगतिणीची सगळीच भविष्य म्हणजे जे सांगितलेलं आहे ते सगळं सत्य निघालेलं असतं, मग ही पाळण्याची घटना पण सत्य निघणार का? कारण तिने सांगितलेलं असतं की तुम्ही नवरा बायको हे नाटक करताय। त्यानंतर प्रियाला सांगितलेलं असतं की तुझ्या हक्काचं आहे तेच बघ, कारण देवी आई बघते, दुसऱ्याचा हक्क मारण्याचा प्रयत्न करू नको। नंतर पुन्हा सायलीला सांगितलेलं असतं की तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल, तू अग्निदिव्यातून जातेस। हे अग्निदिव्य म्हणजे सायलीचं मनाविरुद्ध झालेलं लग्न असतं। आणि कल्पनाबद्दल, विमलबद्दल, सगळ्यांबद्दल जे सांगितलेलं असतं ते तंतोतंत खरं असतं। आता मात्र सायली विचारच करत बसते। त्याच वेळेला कल्पना म्हणते, सायली तुझं आटपलं का? अगं आता आपल्याकडे बायका यायला लागतील, तर तू त्या बायकांसाठी छानपैकी सागरसंगीत तयारी कर। याच्यावरती सायली म्हणते, हो आई, मी लवकरात लवकर सगळी तयारी करून आटपून तयार राहते। असं म्हणत आता इकडे सायली बायकांसाठी आटपून तयार राहते आणि आता सगळं त्यांच्यासाठी देण्याचं सामान वगैरे तयार करते। तोपर्यंत सायली आता सागरसंगीत देवाचं सगळं करते, एक एक बायकांच्या नमस्कार करते आणि त्यांना आता मात्र वाण देत असते। प्रिया विचार करते, झालं, दरवेळेप्रमाणे हिला सगळा मोठेपणा, दरवेळेप्रमाणे हिचंच सगळं पुढे मागे करत असतात, आम्हाला तर कधी काही मान पान हे मिळतच नाही असा विचार करत प्रिया स्वतःवरती चिडलेली असते। आता मात्र इकडे विमल विचार करत असते, खरंच सायलीताईंची 7व्या माळेचा फुलोरा देवी आईने कसा छान जुळवून आणलाय। सायली आता एक एक करत वाण देत असते, पण तेवढ्यात
यात आता खूप मोठा चमत्कार घडणार असतो. देवी आईची सगळी पूजा साग्रसंगीत झाल्यावरती आलेल्या सगळ्या सवाष्ण बायका सायलीचं तोंड भरून कौतुक करत असतात. कल्पना म्हणते, हो तर माझी सून आहेच मोठी गुणी. आता मात्र इकडे पूर्णाजी सगळ्या आलेल्या बायकांचं स्वागत करते. तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं असं सांगत असताना आता त्या 3 आलेल्या अज्ञात सवाष्णी पूर्णाजीच्या समोर येतात. पूर्णाजी म्हणते, मी तुम्हाला नाही ओळखलं. याच्यावरती त्या 3ही सवाष्णी सांगतात, तुम्ही तुमच्या समोर असलेल्या तुमच्या व्यक्तींना ओळखतच नाही आहात. तुमच्या भोवती जे काचेचे तुकडे आहेत त्यांना तुम्ही हिरे समजताय, पण तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमधले हिरे ओळखायला शिका. पूर्णाजी म्हणते, तुम्ही असं का म्हणताय? माझं काही चुकलं का? आमच्याकडून तुमच्या सेवेत काही कमतरता झाली का? यावरती 3ही सवाष्णी म्हणतात, नाही, तसं काही नाही आहे, पण तुम्ही जे वागताय ते काही आम्हाला पटत नाही आहे. याच्यावरती कल्पना म्हणते, तुम्ही पूर्णाजींसोबत असं कसं बोलू शकता? 3ही बायका म्हणतात, तुम्ही याच्यामध्ये कोणतंही निगेटिव्ह घेऊ नका. आम्ही एक गोष्ट पॉझिटिव्हली सांगतोय, तुमच्या घरातल्या सुनेसोबत तुम्ही अत्याचार करताय. पूर्णाजी म्हणते, काय बोलताय तुम्ही? याच्यावरती 3ही सवाष्ण बायका सांगतात, हो, तिच्यासमोर अत्याचार होतोय, आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. कारण तुम्ही खास करून तुमच्या सुनेचा मान देत नाही आहात. कल्पना म्हणते, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही असं का बोलताय बरं? सायली म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका बरं. कारण पूर्णाजी असं काही वागतच नाही आहेत. त्या माझ्याशी खूप चांगलं वागतायत. त्यावरती बायका म्हणतात, पोरी, हाच तुझा चांगुलपणा आहे. तू चांगुलपणाची मूर्तिमंत उदाहरण आहेस, पण तुझ्या चांगुलपणाची इथे चीज होत नाही आहे. तुला जो न्याय किंवा जो मान मिळाला पाहिजे तो तुला मिळत नाही आहे. पूर्णाजी म्हणते, माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण आजच्या दिवसाला तुम्ही असं बोलू नका. यावरती बायका म्हणतात, नाही पूर्णाजी, तुम्ही खूप चांगले आहात, मनाने खूप चांगले आहात, पण तुमच्याकडून असं करवून घेतलं जातंय आणि यामागे सुद्धा काही कपटी कारस्थानं चाललेली बायका आहेत. यावरती पूर्णाजी विचार करते, मला जोगतिणीने पण हेच सांगितलं होतं, आता या बायका पण हेच बोलतात. कल्पना म्हणते, तुम्ही बसा, तुम्ही वाण घ्या आणि मग निवांत बोलू आपण. सायली म्हणते, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका, आमच्या पूर्णाई खूप मनाने चांगल्या आहेत. कल्पना म्हणते, आणि पूर्णाईंना असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यावरती त्या बायका म्हणतात, आम्हाला अधिकार नाही, पण आम्ही आपुलकीने सांगू शकतोच ना, पूर्णाई आमच्याच आहेत. असं म्हणत आता मात्र पूर्णाईचे डोळे उघडलेले असतात. नवरात्रीच्या 7व्या माळेला पूर्णाईचे डोळे उघडण्यासाठी 3 सवाष्ण बायका आलेल्या असतात आणि जोगतिणीने सांगितलेलं तंतोतंत जुळत त्या 3ही बायका तेच सांगतात. आणि आता त्या 3 बायका जोगतिणीने नाव न घेतलेलं असताना सुद्धा 3ही सवाष्णी बायका देवीच्या रूपातल्या हे नाव सुद्धा सायलीचं घेतात की पूर्णाई, तुम्ही सायलीसोबत चुकीचं वागताय. आता मात्र पूर्णाजीला साक्षात्कार झालेला असतो आणि आता पूर्णाजीला सायलीमधली आपली तन्वी जवळजवळ सापडलेली असते. त्या दिवसापासून पूर्णाजी निश्चयच करते, देवीच्या रूपात आलेल्या सवाष्ण बायकांनी खूप मोठा चमत्कार केलेला असतो आणि नवरात्रीच्या 7व्या माळेला जोगतिणीचं पहिलं भविष्य खरं ठरलेलं असतं. जोगतिणीने सांगितल्याप्रमाणे पूर्णाजीने माणसं ओळखायला जी चूक केले, ते 3 बायकांनी कोण माणूस ओळखायला चूक केले हे सुद्धा समोर आणताच पूर्णाजी हदरते. कल्पना मात्र, माझी मुलगी, माझ्या मुलीबद्दल सगळं चांगलं बोलतात, तूच माझी मुलगी असं म्हणत मिठी मारते.